स्वागत आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चालू आहेत एकविरेला। मी आई दादा वगैरे आपण इथं आज निघालो आहेत एकविरेसाठी आणि तिकडून कोमल वगैरे त्याचे आई पप्पा वगैरे आणि भाऊ येणार आहेत। आणि तर चला तर आपण आज निघूयात। तर आपण आता थांबलो आहेत चहा पिण्यासाठी आणि आमची गाडी तिथे लागली आहे। कोमलचे भाऊ पप्पा वगैरे तिथे थांबले आहेत आणि येते मग चाय आणि मग चाय घेऊन आहे त्यामुळे सुद्धा प्रकारे पितो आणि आपण आता इथून ठाण्याची स्टार्ट होते। तुम्हाला दाखवतो मी इथे हॅलो ठाणा हॅलो आणि हे बघा माझ्या पाठी बघू शकता आय लव ठाणे पाठीमागे आहे माझ्या। चला तर आपण निघूयात आता आपण लगभग पोहोचत आलो। 31 किलोमीटर राहिला आहे आणि थोडं आपण विश्रांती घेतली इथे आणि आपण स्ट्रेट हायवेने आलो। इकडे वॉशरूमला वगैरे सोय आहे, तिकडे वॉशरूमला गेलो होतो। मस्त वाटते जरा। आता थोडं गाडीतून खाली उतरलोय। सोडून गेलात की आता 25 रुपयाची चहा आणि 30 रुपयाचा वडापावरती जोक चालू आहे। चल आता चला। तर आता आपण पोचलोत एकविरेला आणि गाडी इथे लावली आणि ही आमची गँग आहे। ही आई ही कोमलची आई, ते पप्पा कोमलचे, ते दादा हां ही कोमलची आणि ते दादा माझा आणि ते कोमलचे पप्पा। आम्ही आता सगळे आलात आणि आता आम्ही जाणार। हां तो कोमलचा भाऊ। आणि आज आपण मागच्या गेलो होतो वरून गेलो होतो गाडी घेऊन। आता आपण इथून चालत जाणार। कोण बोलते तर चालत जायचं। तुझा पण मला नाही दिलास कोणा जाता सरबरीत ते मोठं केलं वाटतं नाही ते काय ती शिडी कुठे आहे? शिड्या तिकडून आहेत इकडे हे हे आता नवीन मंदिर बनतं इकडे नवीन मंदिर इकडे चिक्की फेमस आहे। तुम्ही पाया पडते आपण चाललोय दोघं। हा दिसतो सेकंड टाइम आपण गाड्यांना लवकर आलो गेलेल्यांना आपण पावणे 11ला आलो। एकदम गरम आणि एकदम छान। छान कोणाला बदल असा गरमागरम बटाटे वडा बोला एकदम छान आणि सुरेख। आई आमची पहिल्यांदाच दर्शनाला आली एकविरेला आणि मी सेकंड टाइम येतोय। आणि फर्स्ट टाइमला मी तिकडून गेलो होतो चालत नाही आलो होतो इकडे। आज आपण चालत चाललो आहे आणि आईचा योग आहे। आई मुंबईला पण आली आणि आम्ही एकविरेला पण आलो। चांगला होता बघूचा आणि बोलतात ना देव ठरून नाही होत। हां देव बोलवतो त्याच बरोबर बोलवतो तेव्हाच आपलं योग्य होतं। आपण ठरवून जाऊ शकत नाही तसंच झालं आहे। आई आली होती फक्त आम्हाला आराम भेटायला म्हणून
तर आता हा एक योगा एक पण मस्त झाला आहे. आणि कोमलचा भाऊ बोलला की एकविरेला जाऊया, त्यामुळे आता आपलं सुरुवात झालं. आम्ही आलोत आईच्या दर्शनाला. बाई किती वेळ येईल? 6 वेळा. कसं वाटतं तुका? पहिल्यांदा लवकर येईल त्यामुळे थंडी लागते. गैरवली होतं. माका वाटतं आईचं काही खरं वाटत नाही हा. बघ रस्तोच दिसत नाही तिचा. ऐ ए आई आम्ही येतो. हा पोच पोच. सावकाश जा. हे का पकडून पकडून जा. कोमल भाई आमची दुकानं दाखवताना. एक तारीखला आलो तेव्हा काय इकडचं तिकडे जायला रस्ता नव्हता. हा आता पाहिजे तसं चाला. पण आज मंगळवार आहे बाबू, दुपारी होईल गर्दी. बंद करते. हा एंट्रन्स आहे इथून आणि गर्दीच्या वेळी तिकडून असतो. आताच्या ह्या टायमिंगला गर्दी नाही तर इथून आहे. आणि हे इथून मुखदर्शनासाठी आहे आणि आपल्याला इथून लाईन मध्ये जाण्यासाठी आहे. आता आपण पोचलोत आईच्या मंदिराच्या इथे. आणि आपण मागच्या वेळेला होतो इथून लाईन स्टार्ट होती आणि आता एवढी लाईन नाही. आता गर्दी कमी आहे. इथून स्टार्ट होती. आमचा दादूस ए दादूस दादा आमचा काहीतरी हस रे. छान दर्शन वगैरे झाले आणि आता मी येऊन गाभाऱ्यात बसलो इथे. दर्शन वगैरे घेऊन ओटी वगैरे दिली. अजून आता येऊन बसलो. कसं वाटलं? हो कसं वाटलं तुम्हाला? दर्शन घेऊन बरं वाटलं ना?
हा, कोमलची आई आहे, आमचे पप्पा आहेत. आणि हे बघा जगदंबा. हा मागच्या वेळेला ह्याच्यामध्ये टाइम गेला आमचा जास्त. 2 ते 2.5 तास ह्यात गेले आतमध्ये फिरत जास्त. तर हे पूर्ण यायचं फिरायला यावं लागतं. मध्ये मध्ये बसक पण आहे भाऊ, मध्ये मध्ये बसू खा. आणि हा आहे वरचा नजारा. आपण आलो तिकडून खालून, आलो तिथून इकडेची गाडी लावली. गाडी लावून इथून पूर्ण असे चालत येऊन असे वरती आलो आपण. असं वरती आहे पूर्ण. कसं वाटलं दर्शन घेऊन रे? 10 पहिल्यांदा चालाय आमचा. आई आहे दादा. मस्त वाटत. पूर्ण ते तिकडे शेती वगैरे होत असं. किती छोटं वाटतं बघ, किती छोटं वाटतं बघ. फोटो भरला. ऐकायला उन्हात कसा ठेवला. चला झाला दर्शन झाला. मुख दर्शनात आहे फक्त मुखदर्शन गर्दीच्या वेळेत. याच्यावर चिल्लर एवढी साचलेली आहे ना. आता आमचं दर्शन झालं. उतरतो खाली जातो, गाडीच्या इथे चालला होता. कोमलचा भाऊ वगैरे तिकडे गेलात. आता आम्ही चाललोय. मस्त दर्शन झालं ना आपलं सर्वांचं. मन प्रसन्न, सर्व मस्त एकदम. गर्दी पण कमी होती, भरपूर वेळ लागली. कशासाठी अरे भरपूर आहे. 1000 रुपये तरी जमा होतील अशी चिल्लर आहे. आपण खाली जाऊयात, बघूयात कसं काय पुढचा प्लॅन ठरतोय. चला.